म्हणे धन्य धन्य दयाचे भूषिता पोलीस डिपार्टमेंट नावाचा आटम कसला पोलीस डिपार्टमेंट म्हणलं कसलं सर्रास माणसं काय म्हणते पपिगेट म्हणते पोलीस डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट म्हणलं की माणसं म्हणजे का कारण त्यांच्या डिपार्टमेंटला मड्याच्या टोळावर लिखित असते का नसते पण पोलीस डिपार्टमेंटला काम करणार रत्न इथं आज उपस्थित आहे PSI पदी नियुक्ती फडसाहेब संजयजी फड वडील जीवनभर कीर्तन केले वडिलांनी दोनवाडी जीवनभर कीर्तन केले वडिलांनी 1 रुपया न घेता कीर्तन केली तेव्हा ही रत्न पोटाला फुकट येतंय बाई कुठं बी काही उगवतोय काही बी उगवत नसते मला त्याला जमिनीचा कस मेहनत तेवढी लागते जीवनभर आता त्याला उद्योग साक्षी लागते तुम्हाला माहिती असते रामराव महाराज दोनवडी बरेच लोकांनी माहिती 1 रुपया कोणाचा न घेता कीर्तन केली जीवनभर आणि पायी जाऊन केली पायी गाड्या घोड्या सुद्धा नव्हत्या त्या सेवेचं फळ हिरत नाही बघा पण बिल असल्या माणसाच्या नावावर शास्त्र काढते का धन्य माता पिता दयासी केवढा बी मोठा असू द्या बिल त्या व्यक्तीच्या नावावर निघत नाही म्हणून आपुल्या हेता जो असे जागता धन्य माता पिता दयाची अशा सात्विक संततीला जन्माला घालणारे ते माता पिता धन्य ते आई वडील धन्य नानोबाऱ्यासारख्याच्या नावावर सावता बाबाच्या नावावर बिल काढले नाहीत शिष्टाचार आई वडिलाच्या नावावर आणि म्हणून खरोखरच नारायणराव आणि मथुराबाई धन्य ठरले एका सात्विक संततीला जन्माला घातला आणि त्याचा परिणाम ही सात्विकता नांदते सत्व गुणाशिवाय असली विचार सुचत नाही सत्वगुण एकुलता एक असा आहे की तो परमार्थाला 100% पोषक आहे सत्वगुणी माणूसच परमार्थात जागृत राहतो रजोगुणी माणूस जरी परमार्थात आला ऐका त्याची कथा रजोगुणी माणूस परमार्थात येत नाही असं नाही येतो उलट सत्वगुणी माणसापेक्षा एक काकण छाकाच परमार्थ करतोय रजोगुणी माणूस लक्षात येईल का सत्वगुणी माणसापेक्षा एक काकण असा चमकदार जसं उल्हासनगरचा माल चमक आणतो का नाही चमकीला चांगला आहे कोण उल्हासनगरचा माल चमकीला चांगला आहे तसं रजोगुणी तमोगुणी माणसं रजोगुणी परमार्थात आल्यावर माणसाचे डोळे दिपतील पाचला परमार्थ करून दाखविणार पण टोटल परमार्थाच्या नावावर मिळवायचं संसाराला खत पाणी घालायचं ही त्या जातीचं वाईट माझी भाषा कळायली का नाही कळायली परमार्थाच्या नावावर मिळवायचं आणि खत पाणी संसाराला घालायचं संसार पासून मोठा करायचा परमार्थ परमार्थासाठी परमार्थ देवासाठी नाही त्यांचा परमार्थ
किंबहुना ते भजन संसाराची जी साधन म्हणून ही रजोगुणी माणसं ह्याच्यात आणली येतील आम्हाला बी वर्टेक करतील आमच्यासाठी जी आहेत ना काशी केलेली ती आम्हालाही वर्टेक करतील चकाचक मिळवितील काय लाडकुटे काय हजार 45 म्हणाले परवा तर मी ऐकलं 50 शिवाय खाली येणार मला आम्हाला बोलते काय का नाही बोला हे रज याची कारणे ऐका हे रज याची कारणे जे जीवाते रंजवू जाणे हे अभिलाषाचे तरुणे क्या बात आहे अभिलाषाचे तरुणे सदाची गावी ढाला रजोरागात्मकम विद्ये तृष्णा संग समुद्भवम रजोगुणाची विशेषता मला रजोगुणी माणसं परमार्थात एक काकण सत्वगुणापेक्षा एक काकण चमकदार परमार्थ करते अंतरी संसार भक्ती बाह्यात कान म्हणून अंतर तुझे पाय म्हणून देवातून आपल्यात अंतर पडतो मग कित्येक माणसाचं परमार्थाचं जेवढं बी परमार्थात मिळेल त्याचं खतपाणी कुठं संसार म्हणून भजन घाली भोगावरी कर्तव्य मनी घरी ठीक आहे त्याचे साधू पण आणि विटाळून वर्ते मन तिळे टोपी माळा देवाची कामा आणि वाघरी ओंगळ पोटासाठी रजोगुणीची अवस्था आहे कान फाडून या मुद्राजी घाली कान फाडून या मुद्राजी घाली नाथ म्हणे विधी जनामध्ये नाथ म्हणे विधी जनामध्ये नाच म्हणविती जनामध्ये जना बरोबर महाराज ही रजोगुणी माणसं परमार्थात येत नाहीत असं नाही परमार्थात येतात सत्वगुणी माणसाला वर्ते करून चमक आणतात गबाळ गोळा करायचं संसारला खतपाणी घालायचं मग ही परमार्थात आलेली बरी का न आलेली बरी आणि यांचं तोटच खतपाणी कुठं चाललंय संसाराला आणि म्हणून केवळ परमार्थासाठी अनुकूल एकटा सत्व